महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड गतिमान आणि अनपेक्षित घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच बारामती मधून आलेल्या एका बातमीनं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान या नामांकित शिक्षण संस्थेच्या आवारात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. ही बैठक नेमकी कोणत्या कारणासाठी होती यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या बैठकीत नेमकं काय घडलं यावर व्हिडिओत सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. शरद पवार आणि सुनेत्रा पवार हे दोघेही विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या कार्यकारिणीचे सक्रिय सदस्य आहेत. त्यामुळं ही बैठक संस्थेची नियमित वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा अंतर्गत प्रशासकीय कामकाजाचा एक भाग असण्याची शक्यता सर्वाधिक आहे. असं असलं तरी मात्र राज्यातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांच्या एकत्रित येण्यानं राजकीय चर्चांना उधाण येणं स्वाभाविक मानलं जात आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या आणि विशेषतः पवार कुटुंबाच्या अंतर्गत राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. या अत्यंत कठीण प्रसंगात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेलं पाहायला मिळालं होतं. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राजकारणाची धुरा सांभाळत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रशासकीय रचनेतही महत्वाचं स्थान भूषवत आहेत. याच काळात शरद पवार यांनी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वनही केलं होतं. त्यामुळे विद्या प्रतिष्ठान मधील या ताज्या बैठकीकडे निव्वळ राजकीय चष्म्यातून न पाहता त्याकडे संस्थात्मक जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक सौहार्द या दृष्टीनं पाहणं अधिक संयुक्तिक ठरतंय. विद्या प्रतिष्ठान ही संस्था पवार कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा विषय असून तिच्या प्रगतीसाठी आणि व्यवस्थापनासाठी दोन्ही नेते एकत्र येणं ही एक नियमित प्रक्रिया आहे. दुसरीकडे या बैठकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा तोंड फुटलंय. मध्यंतरीच्या काळात विशेषतः अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार किंवा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा थेट काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा स्वरूपाच्या अनेक बातम्या राजकीय वर्तुळात फिरत होत्या. काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनीही शरद पवार गटाच्या विलिनीकरणाबाबत दिल्ली पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले होते. मात्र शरद पवार यांनी स्वतः अनेकदा अशा वावड्यांचे खंडन केलं असून आपल्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहील असं स्पष्ट केलंय. त्याचवेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, ज्यामुळे अंतर्गत पुनर्रचनेच्या चर्चांना बळ मिळालं होतं. परंतु थेट विलिनीकरणाचा कोणताही ठोस प्रस्ताव अद्याप समोर आलेला नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गोटात नक्की काय चाललंय हा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठा कुतूहलाचा विषय बनलाय. एका बाजूला शरद पवार हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधी पक्षांची मोट बांधण्यात व्यस्त आहेत, तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट सत्ताधारी महायुती सरकारमध्ये महत्वाची भूमिका बजावतोय. दोन्ही बाजूंचे नेते जाहीर मंचावर एकमेकांवर राजकीय टीका करत असले तरी कौटुंबिक आणि सामाजिक संस्थांच्या पातळीवर त्यांच्यातील संवाद पूर्णपणे तुटलेला नाही, हेच या बैठकीवरून सिद्ध होतं. राजकारणातील अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवून बारामतीच्या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांचं वैभव टिकवून ठेवण्यासाठी पवार कुटुंब नेहमीच एकत्र निर्णय घेत आलेत. हा इतिहास आहे. विद्या प्रतिष्ठानमधील ही बैठक संस्थेच्या वार्षिक नियोजनासाठी अत्यंत महत्वाची होती. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर संस्थेच्या कामात येणाऱ्या अडचणी आणि भविष्यातील शैक्षणिक प्रकल्पांचे नियोजन यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय. या भेटीमुळे विलिनीकरणाच्या किंवा महायुती महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चांना तात्पुरती गती मिळाली असली तरी प्रत्यक्ष राजकीय पातळीवर कोणताही मोठा भूकंप होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये. महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमीच पडद्यामागील घडामोडींसाठी ओळखलं जातं. त्यामुळे या कौटुंबिक आणि संस्थात्मक भेटीचं भविष्यात काही राजकीय परिणाम होतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणातील अंतर्गत समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. राष्ट्रवादीच्या एका गटाचं नेतृत्व करणाऱ्या अजितदादांच्या जाण्यानं पक्षात जी मोठी पोकळी निर्माण झाली आहे, त्यामुळं गेल्या काही काळात शरद पवार यांनी स्वतः कौटुंबिक प्रमुख म्हणून या दुःखाच्या प्रसंगात सुनेत्रा पवार आणि त्यांच्या दोन्ही मुलांना खंबीर पाठिंबा दिलाय. त्यामुळे कालपर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले दोन्ही गट आता अंतर्गत संवाद आणि समन्वयाची नवी भाषा बोलू लागलेत. याच बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये झालेली शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची बैठक अत्यंत महत्वाची ठरते. या बैठकीचा मुख्य उद्देश राजकीय तडजोड किंवा पक्षाचं विलिनीकरण नसून दिवंगत अजितदादा पवार यांचे विद्या प्रतिष्ठानच्या आवारात एक भव्य स्मारक उभारणे हा आहे.
या स्मारकासाठी जागेची निश्चिती करणं आणि संस्थेच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेणं यासाठीच दोन्ही नेते अधिकृतपणे एकत्र आले होते. अजितदादांनी आयुष्यभर ज्या विद्या प्रतिष्ठानच्या वाढीसाठी योगदान दिलं त्या संस्थेच्या छत्राखाली त्यांचं स्मारक बनवण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब आणि संस्था कार्यकारिणी एकवटली आहे. ज्यामुळे जरी या बैठकीभोवती राजकीय चर्चांचं मोहोळ उठलं असलं तरी ते होणारच होतं. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.